जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. प्रश्न असा आहे, जाती व्यवस्था म्हणजे काय? उगम, उपयोग, आजची परिस्थिती आणि तिची व्यवहार्यता. मनुष्याच्या जीवनाचे हे वैशिष्ट्य आहे की काही ध्येय साध्य करण्यासाठी त्याला ज्या गोष्टी निर्माण करण्याची गरज लागते त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्था. कुठल्याही गोष्टीचं व्यवस्थापन नसेल तर गोंधळ निर्माण होतो. तसं व्यवस्थापनाचंच सूत्र माणसांच्या सगळ्या व्यवस्थेला लागू केलं की जाती व्यवस्था निर्माण होते. माणसांची काही ध्येय आहेत ती गाठण्यासाठी काहीतरी व्यवस्था माणसांच्या मध्ये पाहिजे. ती जर व्यवस्था नसली तर त्यांची ध्येय गाठता येणार नाहीत, त्यांचे व्यवहार सुकर होणार नाहीत. व्यवस्थेमागे दोन सर्वसाधारणपणे गोष्टी असतात. एक, रोजचे व्यवहार सुकर व्हावेत आणि त्यांची जी उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करता यावीत. हे दोन गोष्टी कुठल्याही व्यवस्थेमागे असतात. जाती व्यवस्थेच्या मागे मूळ असं होतं की माणसांचे व्यवहार सुकर व्हावेत आणि त्यांची उद्दिष्ट म्हणजे प्रत्येकाच्या उद्दिष्ट असं आहे शेवटी की त्याचं जीवनाचं ध्येय समाधान होण्याचं असेल, आनंद होण्याचा असेल, समाजाची प्रगती होण्याचं असेल तर ही जी उद्दिष्ट त्यावेळेची उद्दिष्ट कदाचित थोडीफार फरकाने वेगवेगळी असतील, पण ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या पद्धतीची यंत्रणा आपण स्वीकारतो तिला व्यवस्था असं म्हणतात. ती व्यवस्था जातीच्या रूपाने मुळात अस्तित्वात आली. तिचा उगम आपल्याला माहीत असलेला जाती व्यवस्था तशी खूप जुनी आहे आणि तिचा उगम सापडत नाही असा निष्कर्ष आतापर्यंत निघालेला आहे. परंतु त्यातल्या त्यात आधारभूत म्हणून निष्कर्ष तो गीतेतला आहे. तेव्हा ती जी व्यवस्था निर्माण केली तिच्यामध्ये गुण आणि कर्म असे दोन विचार त्यांनी केलेले आहेत. त्यावर निर्माण असलेली जात ही मी मानतो किंवा ती मी निर्माण केली असं भगवंतांनी म्हटलं. आता जिथे व्यासांचा उगम असेल तिथे या व्यवस्थेचा उगम असेल एवढं तरी मानायला काय हरकत नाही. बाकीचे ते काळ तुम्ही ठरवायचा काय असेल तो. मूळ मुद्दा एवढाच आहे की त्यांनी कशाच्या आधाराने जाती व्यवस्था मानली. जाती व्यवस्था त्यांनी मानली पण ती व्यवस्था म्हणून मानली हे विसरता कामा नये. कारण व्यवस्थेला माणसं, उद्दिष्ट त्यांचं आणि कामांची सुकरता ह्या तीन गोष्टी आहेत. तर त्या जशा त्याच्यातल्या गरजा बदलत जातील तशा व्यवस्थेचं स्वरूपही बदलत जातं आणि ते बदलत जायला हवंच. जी व्यवस्था 100 वर्षापूर्वी घातली असेल आपली कुठल्याही यंत्रणेची, कायद्याला अमेंडमेंट्स करायची गरज का भासते? एकदा कायदा केल्यानंतर तोच 1000 वर्ष चालला पाहिजे तसं चालत नाही. कारण कायद्याचे बाहेरचे जे आता ट्रॅफिक बदललं म्हटल्यानंतर तुम्ही 2 सिग्नल वाढवता किंवा सिग्नल व्यवस्थाच मुळात निर्माण करता, नाही ते एक पोलीस पुरतो. तो पोलीस नाही नियंत्रण करू शकत, त्यावेळेला तुम्ही स्वयंचलित व्यवस्था निर्माण करता. हे जसं व्यवस्थेमध्ये तुम्ही परिस्थितीनुसार बदल करता तशी कुठल्याही व्यवस्थेमध्ये ते करण्याची गरज भासू शकते हे गृहीत आहे आणि तशी कुठल्याही व्यवस्थेत ती लागते. कारण ती शेवटी व्यवस्था आहे. व्यवस्थेमध्ये त्रुटी ह्या गृहीत असतात. कुठलीही व्यवस्था निर्माण केली की त्याच्यामध्ये काही त्रुटी तिच्या अंगभूत असतात. कारण ती निर्माण करणाऱ्यांचा काळ आणि निर्माण करणाऱ्यांची कुवत यानुसार त्या गोष्टी ठरतात. निर्माण करणाऱ्यांच्या कुवतीत काही कमी असेल तरी ते व्यवस्थेत रिफ्लेक्ट होतं आणि निर्माण करणाऱ्यांचा काळ बदलला तरी व्यवस्थेत त्रुटी निर्माण होतात. अशी कुठल्याही व्यवस्थेचे हे स्वरूप आहे. तर तसं आता जाती व्यवस्थेचं काय स्वरूप होतं तर मूळ माणसांचे जे प्रकार केले ते गुणकर्म विभागशः असे केलेले आहेत. तेव्हा गुण कोणते आणि त्यांची कर्म कोणती, म्हणजे त्या माणसाकडे इनर क्वालिटीज कोणत्या आहेत, एक्सटिरियर इंटेरियर दोन्ही क्वालिटीज कोणत्या आहेत आणि त्यात तो काय काम करतो यानुसार त्याला त्याचा विभाग करण्याची व्यवस्था म्हणजे खरी जाती व्यवस्था आहे. आता हे कशासाठी केलं होतं मुळामध्ये तर परफेक्शन आणण्यासाठी केलं होतं. त्यामधलं मुळात जाती व्यवस्थेचं स्वरूप ही अधिकाधिक त्याला परफेक्शन त्या कामाला द्यावं. म्हणजे जो घरात असेल शाळा ती लागेल बाळा हे जसं आपण म्हणतो, जसं गव्याचं पोर रडतं ते सुद्धा सुरात जर रडत असेल
तर गवयाच्या पोरानं गायला लागावं हे अधिक चांगलं. हा साधा सामान्य नियम झाला, कारण त्याला ते लवकर येईल. ताल अंगात असतो, माणसाच्या सूर अंगात असतो, म्हणजे ते त्याच्या गळ्यात आणि कानात जर तो ताल असेल तर तो 5व्या वर्षी जे गाईल तो हा 25व्या वर्षी सुद्धा गाऊ शकणार नाही दुसरा मुलगा. असा फरक त्याच्यामध्ये होता. म्हणून याच्यामध्ये जन्माचा संबंध आला, नाही तर कर्माचा आणि गुणांचा संबंध होता. तो जन्माचा संबंध कुठून निर्माण झाला? जी आज जाती व्यवस्था दिसते ती फक्त जन्माधारितच दिसते. बाकी गुण कर्म या दोन्ही गोष्टीचा विसर पडला. मूळ व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश असा होता की त्या वातावरणात तो राहिलेला आहे, तो काम ते अधिक चांगलं करू शकेल. कुंभाराचं मूल असेल तर ते ज्या पद्धतीनं मडकं 10व्या वर्षी किंवा 8व्या वर्षी तयार करू शकेल, जसा गव्याचा मुलगा 5व्या वर्षी गाऊ शकेल, ते गायला दुसऱ्या माणसाला 25-25 वर्ष लागतील अभ्यास करायला. ते त्याला सहज मिळतंय, ते त्यांनी केलं तर लवकर. यामध्ये दोन गोष्टी होत्या. एक तर त्याच्या उपजीविकेची त्याला व्यवस्था करून दिली होती, आणि त्याचे गुण आणि कर्म याला पूरक वातावरण तिथे असल्यामुळे त्याची प्रगती लवकर घडेल अशी अपेक्षा होती. कारण आपल्याकडे उन्नतीच्या ज्या कल्पना आहेत ते मनुष्य काय करतो ह्याच्यावर नाही, तो काम कसं करतो ह्याच्यावर उन्नती अवलंबून आहे. मनुष्य म्हणून आपल्याकडे ज्ञानेश्वरीमध्ये सांगताना जे वर्ण निर्माण केले ते सुद्धा त्याचा आधाराचं किंवा परिणामाचं सांगताना सुद्धा असं कुठंच म्हटलेलं नाही यातला कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ आहे अशी भाषाच नाही. म्हणजे शूद्रतया ते नमस्कार हे जी ज्ञानेश्वरीतली ओवी आहे ती त्या अर्थाने आहे की हा यज्ञ याजन करतो, म्हणजे एखादा पूजा करतो आणि ते पूजा करणाऱ्याला दुसरा नमस्कार करतो. पूजा करणारा देवाला नमस्कार करून जेवढी मुक्ती मिळवतो तेवढा देवाची पूजा करणाऱ्याला नमस्कार करून नमस्कार करणारा मुक्ती मिळवतो असं म्हटलं साध्या भाषेत. आता हे म्हणण्यामध्ये ह्यामध्ये कनिष्ठ श्रेष्ठ भाव आहे का कुठे? तर तसा भाव नाहीये. मुक्तीची कल्पनाच आपल्यामध्ये मुळात अशी आहे, किंवा प्रगतीची कल्पना म्हणून मुक्ती मोठा शब्द वाटत असेल तर प्रगतीची कल्पना अशी आहे की त्याचं काम त्यांनी किती जीव ओतून आणि कोणत्या दर्जाने केलं यावर तो त्यातून बाहेर पडणार आहे. मग ते काम जे वाट्याला आलं असेल ते केलं. म्हणून आपल्याकडे राजाला परवा मी सांगितलं तसं तुलाधार वैश्याकडे जाऊन ब्रह्मज्ञान शिकावं लागलं. तर त्या एका किराणा मालाच्या दुकानदाराकडे जाऊन जो राजा स्वतः ब्रह्मज्ञानाच्या ज्याला बेस आहे अशा माणसाने जाऊन तिथं शिकण्याचं काय काम आहे, तर त्याच्या व्यवसायात तो एक्सेल करतो तेव्हा तो ब्रह्मज्ञानाच्या तोडीला जातो. आता तो एक्सेल काय करतो हे शिकण्यासाठीच राजाला पाठवला. त्या राजाला त्यांनी एका वाक्यात सांगितलं, मी कोणतंही ब्रह्मज्ञान मला येत नाही, मी माझा रोजचा किराणा दुकानदाराचा व्यवसाय करतो आणि तो जो व्यवसाय आहे त्यामध्ये फक्त मी मग म्हणजे तुम्ही वैशिष्ट्य काय तुमच्याकडे असं मला पाठवण्यासारखं काय, मला वैशिष्ट्य काय मला माहित नाही. फक्त मला एक आहे की समोरच्या गिरायकावर माझ्या जो हातातला तराजू आहे त्याच्यातली जी तोलण्याची जी दांडी आहे ती अवलंबून नसते. माझ्या तराजूची दांडी नेहमी सरळच असते. ती कोण समोर आहे आणि वस्तू काय आहे याच्यावर अवलंबून नसते. आज माणसाचं डिजनरेशन समोर कोण आहे आणि वस्तू काय आहे ह्याच्यावर झालेले. मग वैश्यमुक्त होणारच. तो वैश्यमुक्त होत होता आणि त्याच्याकडे जाऊन ब्रह्मज्ञानची काही जी वेळ आली. याचा अर्थ समत्व हे चित्ताचं जर मुक्ततेचं लक्षण असेल तर किराण्याच्या व्यवसायात सुद्धा समत्व चित्ताला मिळवून मनुष्य मुक्त होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. म्हणजे मूळ जाती व्यवस्थेला तुम्ही नावं काही द्या, त्याला ब्राह्मण म्हणा, शूद्र म्हणा, वैश्य म्हणा, काय तुमचे जे स्वरूप असेल ते म्हणा, ते त्या कर्मांचे प्रकार आहेत. म्हणजे ज्याला स्वतःला काय असतं ब्राह्मण या स्वरूप म्हणण्याचा अर्थ असा आहे की लौकिक अपेक्षा त्याला कमी आहेत. ज्या पोटाच्या अपेक्षा आहेत तेवढ्या सोडले तर त्याच्याकडे अपेक्षा नाही, ती सुद्धा वेळी तो तडजोड करायला तयार आहे आणि अंतरंगाचा शोध घ्यायला तयार आहे. कारण अंतरंगाचा शोध घेण्याचं काम सुद्धा कोणाला तरी करावंच लागतं. आज जो मनुष्य सकाळी 6ला बाहेर पडतो आणि रात्री 12ला परत येतो तो अंतरंगाचा शोध कधी घेणार? तो सेवेच्या कर्मामध्ये गुंतलेला आहे. मी पैसे मिळवणाऱ्यांच्यासाठी म्हणत नाही, पण एक कल्पना करू की उद्या समजा काळानुसार तुम्हाला जर असंच राबावं लागलं तर तुम्ही तुमच्या सेवा विकता आहात ना, त्याचं मूल्य तुम्हाला मिळते. समजा ते मूल्य जर तुम्हाला गरजेचंच मूल्य मिळवायला समजा उद्या 18 तास कष्ट करावे लागले तर तुम्ही अंतरंगाची मूल्य कधी शोधणार? मग आता यात एखादा असा तयार होऊ शकेल की माझं पोट अर्ध राहिलं तरी चालेल पण अंतरंगाची मूल्य मी शोधीत, तो ब्राह्मण झाला. जो म्हणेल माझं पोट भरल्याशिवाय मी अंतरंग वगैरे जाडत नाही तर तू सेवा कर. आता तू सेवेन मुक्त होऊ शकशील, फक्त सेवा करताना वृत्ती काय ठेवायची ते ठरव. तुला जे मूल्य मिळतं त्याच्या मूल्याचं काम तू देतोस का याच्यावर तू मुक्त होऊ शकशील. आणि याच्यापेक्षा तो अर्धपोटी राहून जो अंतरंगाचं मूल्य शोधतो किंवा त्याची सुधारणा किंवा त्याचे मार्ग जाणतो त्याला तू नुसता नमस्कार केलास आणि 18 तास काम केलंस तरी बास होईल अशी व्यवस्था आहे. ती व्यवस्था म्हणजे व्यवस्था मुळात अशासाठी लावली आहे की हे काम केलंस तरी चालेल. बरं आता असं आहे
देशाचं संरक्षण झालं पाहिजे, हे मान्य आहे की नाही, संरक्षण झालं पाहिजे. आता देशाचं संरक्षण व्हायला पाहिजे म्हटल्यानंतर कुणीतरी बंदूक घेऊन तिथे उभं राहिलं पाहिजे. आता तो बंदूक घेऊन उभं राहणारा समजा तासभर बंदूक उभं राहण्याची त्यांनी जर तयारी दाखवली तर ते चालेल, परवडेल का आपल्याला? ते परवडणार नाही. त्यांनी त्याच्यासाठी जे स्किल लागतं ते मिळवायला त्याला किती वर्ष लागतात? एक पायलट तयार करायचा झाला तर त्या संस्थेला 5-5 वर्ष काम करावं लागतं. तेव्हा एक वैमानिक तयार होतं. युद्धाचा एखादा वैमानिक तयार करायचा म्हणजे इट इज अ ग्रेट इन्व्हेस्टमेंट. मग अशा वेळेला ती इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी ती रिअलाइज होते, त्यावेळेला तो एखाद्या शत्रूचं ठाणं उडवू शकतो. म्हणजे प्रत्येक कामासाठी लागणाऱ्या माणसाचे जे स्किल निर्माण करण्याचा वेळ आहे तो मिनिमम द्यावाच लागतो. आता तिथला जर 1 तास काम करतो म्हणाला तर ते चालणार नाही. त्यांनी 12 तास नाही 24 तास ड्युटी करावी लागते. त्याला रात्री 2ला जरी कॉल दिला तरी त्याला गणवेश चढवून त्याचं बंदूक घेऊन त्याला उभं राहावं लागेल. आता देशाचं संरक्षण हे महत्वाचं असलं ते संरक्षण कोणाचं करायचं? गावात कोणी असलं तर त्याचं संरक्षण करायचं. गावातच कोण नाही, सगळे जर सैन्यात जाऊन उभे राहिले तरी तर संरक्षण कशासाठी, बाकीची व्यवस्था कशासाठी? बरं, तो जर उद्या बंदूक घेऊन जर 24 तास उभा राहणार असेल तर त्या 24 तास उभा राहणाऱ्या माणसाच्या पोटाची व्यवस्था काय? ती करणारा कोणीतरी दुसरा लागेल. म्हणजे व्यवस्थाचे प्रकार का होतात या श्रेष्ठ गणिताचा प्रश्न नाही. तिकडे जो कोणी शेतात धान्य पिकवतो आहे त्याचं काम त्याला धान्य पुरवण्याचं आहे, तेही त्याला 24 तास आणि 12 महिने करावं लागतं. आणि ह्या शेतकऱ्याचं संरक्षणही त्याला 24 तास 12 महिने तिथं उभं राहून करावं लागतं. आता श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण ते तुम्ही सांगा. ते सांगता येत नाही, कारण ह्याच्यातले दोन्ही कामं तितकीच महत्वाची. ही नुसती 2 कामं आपण घेतली की एक जमिनीतून पीक काढतोय आणि एक ह्या पिकाचं संरक्षण करतोय, 2 कल्पना केल्या. यातले कोणीच 12 तास किंवा 2 तास काम करून चालणार नाही. त्याला 24 तास त्याच्या अनुसंधानात राहावं लागेल, त्याला 24 तास संरक्षणाच्या अनुसंधानात राहावं लागेल. आता पीक काढणारा श्रेष्ठ म्हणायचा का पिकाचं संरक्षण करणारा श्रेष्ठ म्हणायचा? ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार त्यांनी राहावं. पण मुळामध्ये याच्यात काही कमी जास्त आहे असं म्हणताच येणार नाही. आता समजा माझी म्हणून गुणकर्म हे शब्द का वापरले असतील तर हे त्यांनी बाह्यतः आपल्याला कळावं म्हणून वापरले. त्याच्या कर्मानुसार त्याला सैनिक म्हटलं तर त्यात काय कमी जास्त झालं? सैनिकाला शेतकरी म्हणता येत नाही, शेतकऱ्याला सैनिक म्हणतात, कारण शेतकरी म्हणल्यानंतर तो शेती करतो याचं कारण म्हणून शेतकरी, यापेक्षा काही नाही. त्याला सैनिकच का म्हणावं किंवा याला शेतकरीच का म्हणावं हा केवळ आपला भाषेचा खेळ झाला, याच्यापेक्षा काही नाही. तो कर्म करतो ना. शेतकऱ्यांनी अप्रामाणिकपणे काम केलं तरी तुम्हाला चांगलं धान्य मिळणार नाही आणि त्याने अप्रामाणिकपणे काम केलं तरी तुमची शेत सुरक्षित राहणार नाही. या 2 गोष्टी करायत ना. म्हणजे कामात प्रामाणिकपणा तितकाच लागतो, तळमळ तितकीच लागते, त्याला त्याग तितकाच करावा लागतो आणि त्याला मिळणारं जे आहे ते स्वतःसाठी नसतं, ते दुसऱ्यासाठी द्यावं लागतं, हेही तितकंच खरं आहे. त्याचं जे मिळतं ते त्याला देईल, त्यावेळेला त्याचं संरक्षणाचं काम तो करू शकेल. तो संरक्षण करताना जे गोळ्या घालतोय त्याला जे काही सगळं साहित्य पुरवावं लागतं ते पुरवणारे मंडळींना ते द्यायला ज्या वेळेला पुरवतील. गोळ्या तयार करणारा उडवत नाही, गोळ्या तयार करणारा कोणीतरीच असतो, उडवणारा कोणीतरी असतो. ही सगळी समाज यंत्रणा याच्यावरच अवलंबून आहे ना. असं कसं म्हणता येईल की उडवणाऱ्यांनी गोळ्या घालाव्या त्यांनी तयार करायला, असं होतच नाही. त्यामुळे व्यवस्था ही अनेकांगीच असते. त्यामुळे कुठलीही व्यवस्था निर्माण झाली त्याच्यात अनेक अंग असतील, प्रत्येक अंगाला महत्व असेल आणि प्रत्येक अंगाचं शेवटी ते किती तळमळीने ते काम करतो याच्यावर अवलंबून राहील. त्यामुळे श्रेष्ठ कनिष्ठची भाषाच मुळात गैरलागू आहे. आता याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की अर्धपोटी राहून तो जर अंतरंग शोधणार असेल तर त्याला श्रेष्ठ म्हणायचा का, हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही त्याला श्रेष्ठ म्हणा किंवा न म्हणा. म्हणून आपल्याकडे त्याच्याबद्दल श्रेष्ठतेचं ज्ञानेश्वरांचं गमक हे आहे की त्याच्या नमस्कारात त्याचं पुण्य त्याला मिळेल, त्याच्या नमस्कारात त्याचा उद्धार त्याचा होईल, त्याच्या त्या तपश्चर्यानं त्याचा उद्धार होईल, याचा नुसते नमस्कार करण्यानं उद्धार होईल. ही भाषा त्यांनी का वापरली? तर यासाठी वापरली की ह्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठ आम्हाला अपेक्षित नाही. तर ही एक मुद्दा झाला. व्यवस्थेमध्ये गुणकर्म शब्द जे वापरले त्याच्यामध्ये संरक्षण करायचं आहे तर त्यासाठी लागणारं जे गुण असतील तर संरक्षणाला त्याला उत्तम शरीरयष्टी, उत्तम व्यायामाची तयारी, कोणत्याही क्षणी अलर्ट राहण्याची तयारी, त्याचे जे म्हणून जे काही गुण असतील ते जर त्याच्यामध्ये असतील तर तो सैनिकाच्या कामाला योग्य आहे. तो जर समजा इकडच्या कामाला शेतकऱ्याच्या कामाला योग्य असेल तर त्यांनी शेतकऱ्याचं काम करावं, तर त्या कामाला योग्य असेल तर त्यांनी ते करावं. हे करताना अडचण कुठे निर्माण झाली? जिथे जन्मापासून हे ठरायला लागलं तिथे अडचण निर्माण झाली. नाहीतर याचा जन्माशी संबंध नव्हता, गुणाशी संबंध आहे आणि कामाशी संबंध आहे. आता काम काय करतो यावर तो कोण आहे ते अवलंबून आहे असं त्यांचं म्हणणं आहे. गुण काय आहेत याप्रमाणे त्यांनी काम कोणतं करावं ते अवलंबून आहे. गुणकर्म हे शब्दांचा संबंध कसा आहे की कर्म कोणतं हे निवडताना गुण कोणते आहेत ते बघावं. ज्याच्यात जो गुण नाही ते काम त्यांनी करायला जाऊ नये असं त्याला म्हणायचंय. आपण त्या सगळ्याचीच गल्लत करून टाकलेली आता. तो या आता एखादा ब्राह्मण समजा आजच्या जातीच्या पद्धतीने जाती व्यवस्थेचा विचार करूया तर जाती व्यवस्थेमध्ये आज जन्माला एखादा आला तर त्याच्यात जर समजा व्यापाराचे गुणधर्म असतील तर त्यांनी व्यापार करणं चांगलं आहे. आज लोक करतातच आहेत.
मग त्यांनी वेद म्हणत म्हणण्यास काय अर्थ आहे? कारण त्याला त्याच्यात रसच नाहीये, त्याला त्याची जाणीव नाहीये किंवा त्याला त्याचं महत्व नाहीये, त्यासाठी करायच्या त्यागाची त्याची तयारी नाहीये. हे सगळं जर नसेल तर त्याचं ते काम नाही, कारण त्यांनी कर्म निवडताना त्याच्या गुणानुसार निवडावं अशी अपेक्षा आहे. तेव्हा गुणानुसार कर्म निवडण्याची व्यवस्था ही सर्वात उत्तम जाती व्यवस्था आहे, हे त्याचं खरं उत्तर आहे. आता हे विसरून जी उत्तरं निर्माण झाली ती कशातून निर्माण झाली ती सांगतो. आत्ताची जी अडचण आहे की उगम उपयोगाची परिस्थिती आणि व्यवहार्यता हा जो प्रश्न आहे, हे का निर्माण होतात? तर आजची जाती व्यवस्था अव्यवहार्य झाल्यामुळे तिच्या विरुद्ध आपण ओरडतो की हे ब्राह्मणांचं चुकीचं आहे, हे काय वैश्य समाज चुकीचं आहे, हा अमक्या चुकीचं आहे, हाच मोठा तो लहान सर. हे काय आहे? कोणतीही व्यवस्था निर्माण करताना तिच्यात जे अंगभूत त्रुटी असतात त्या वाढल्या म्हणजे मग टीकेचा विषय बनतो. अंगभूत त्रुटीवर मात करून सिस्टीम टिकते तेव्हा ती टिकते. त्रुटी शिवायची सिस्टीम आजपर्यंत अस्तित्वात आलेली नाही. कुठलीही सिस्टीम बनवणार याचाच अर्थ तिच्यामध्ये त्रुटी असणार. कारण तुम्ही कायदा निर्माण केला की त्याची उपकलम निर्माण करावी लागतात, तर नुसतंच कायद्याचं पुस्तक छापलं असतं. सबसेक्शन कशाला पाहिजेत, एक्सप्लेनेशन्स कशाला पाहिजेत, अमेंडमेंट्स कशाला पाहिजेत? तर परिस्थिती बदलणार, माणसं बदलणार, अपोदभूत परिस्थिती निर्माण होणार, हे सगळं निर्माण होण्याची व्यवस्था कुठून करणार? मग तुम्हाला अमेंडमेंट्स करत राहावं लागतं. नाही तर मग एकदा एक घटना निर्माण केली की प्रश्नच मिटला. पण घटनेच्या कलमापेक्षा दुरुस्तींची कलमं जास्त झालीत आणि ती तशी होणारच. कुठलीही व्यवस्था निर्माण तुम्ही केली तरी त्यात हे होणार. आता प्रश्न माणसानं सावध कुठे राहायचं होतं की ह्या त्रुटी दूर करण्याकडे आपला कल असायला पाहिजे आणि त्या स्वीकारायचा कल असला पाहिजे. त्या त्रुटी राहणार ही गोष्ट खरीच आहे. कुठलीही जरी एक ओळ जरी लिहिली तरी ती त्रुटीने भरलेली असेल, कारण शब्दामध्ये वस्तुस्थिती कधीच येत नाही. वस्तुस्थिती ही फार मोठी गोष्ट आहे, शब्द ही खूप लहान गोष्ट आहे. तिच्यामध्ये आपण ते मांडायचा प्रयत्न करत असतो. गुण आणि कर्म या गुण शब्दाचा अर्थ काय याच्याविषयी सुद्धा वाद आहे. कर्म या शब्दाचा अर्थविषयी वाद होईल याला. म्हणजे त्यांना काय गुण आणि कर्म अभिप्रेत होतं हे सुद्धा आपल्याला कळते की नाही. कोणाटोक असं म्हणायची वेळ उद्याला येऊ शकेल किंवा दुसरा एका पद्धतीने मांडेल, एखाद्या पद्धतीने मांडेल. म्हणजे शब्द ही सुद्धा एक व्यवस्थाच आहे मुळामध्ये. तर त्या अर्थ तिच्यात अर्थ त्रुटी आहेत, ती व्यवस्थाच आहे. एवढं लक्षात ठेवलं तर शब्दाला फार महत्व द्यायचं कारण नाही मुळातच. पण शब्दाला महत्व देऊनच इतके सगळे झगडे आजपर्यंत होत आहेत ना. म्हणजे झगड्यांचं मूळ त्याच्यात नाही. आता ह्याच्यात जी व्यवस्था आहे तिच्यामध्ये व्यवहार्यताची परिस्थिती, उपयोगितेचे संबंध सगळे आहेत ते काय आहेत, नक्की अडचणी आहेत त्याच्यामध्ये. म्हणून हे प्रश्न विचारायची वेळ येते. तर ती काय येते? तर याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या. ज्या वेळेला त्याचा जन्माशी संबंध जोडला गेला त्यावेळेला आता गंमत अशी आहे की कुंभाराच्या घरात जन्माला आलेले मुलं आहे किंवा एखाद्या सुताराच्या घरात जन्माला आलेले मुलं आहे, त्याच्या हातात अंदाज जितका सरळ चालतो, जितकं त्याला ते चटकन हे करता असता येतं, तितकं ते ह्या एखाद्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या किंवा वैश्याच्या मुलाला येत नाही. ही गोष्ट वस्तुस्थितीच आहे. पण वैश्याचं मूल त्याच्या घरात वाढवण्याची सोय नाही ना. आपल्याला एवढे मोठे नाही मनाने की त्याचं मूल माझ्या घरात वाढवेल, माझं घर त्याचं मूल त्याच्या घरात वाढवले, अशी आपली परिस्थिती नाही. बरं, गुणांचे गुण काय आहेत हे इतक्या लवकर कळत नाही. म्हणून जो मिळतोय तो संस्कार घ्यावा, त्याच्या सहाय्याने त्यांनी पुढे जावं, अशा तऱ्हेची मध्ये यंत्रणा निर्माण झाली. आता ह्या यंत्रणेचा गैरफायदा म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठतेशी त्याचा संबंध जोडला गेला, म्हणून ही अडचणीची अवस्था निर्माण झाली. आता कुठलीही व्यवस्था निर्माण झाली की तिच्यामध्ये तिच्यापासून मिळणारे फायदे तोटे घेण्याची यंत्रणा पण निर्माण होते लगेच. आणि ती फायदे तोटे घेणारी यंत्रणा ही शक्यतो स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करते, म्हणून तिच्या अडचणी निर्माण होतात. कुठली यंत्रणा अशी नाही की मला मोडा पण तुम्ही चांगले राहा किंवा तुम्ही प्रगत राहा, असं कुठलीच यंत्रणा स्वतः म्हणणार. ती म्हणेल मला मोडू नका, तुम्हाला काय व्हायचं ते उद्या. तुम्ही कुठलीही एखादी संस्था निर्माण झाली, त्याला एक अध्यक्ष आहे समजा, त्यांनी अगदी संस्था स्थापन केली, ते फार मोठी व्यवस्था जाऊ दे, छोटीशी आपण यंत्रणा घेऊ, एक कुठली तरी एक छोटी संघटना निर्माण झाली, ती कोणीतरी निर्माण केली, अध्यक्षांनी निर्माण केली, मग त्याला ते उपाध्यक्ष लागले, मग सगळं व्यवस्था म्हणली, सगळं आलं. ते सगळं आल्यानंतर उद्या समजा अध्यक्षांच्या बाकीच्यांचं पटत नाहीसं झालं. पटत नाहीसं असलेले लोक जर जास्त असतील तर अध्यक्षाला बाजूला करते. आता निर्माण केली व्यवस्था, अध्यक्षांनी निवडणूक केली, तो संस्थापक अध्यक्ष, पण त्याला बहुमताने काढायची तरतूद आहे का नाही? आता ती कशाच्या आधाराने आहे? केवळ बहुमत एवढ्याच आधारावर आहे. अध्यक्ष चूक असेल असं म्हणता येईल का त्यावरून? नाही म्हणता. म्हणजे शेवटी ते काय व्यवस्था निर्माण करते की ही व्यवस्था टिकली पाहिजे, माणूस गेला तरी चालेल असं सुरू झालं की अडचणी निर्माण सुरू होतात. कारण शेवटी व्यवस्था टिकवायची का माणसाची ही टिकवायची, प्रगती टिकवायची, असा प्रश्न आला की शेवटी व्यवस्था सुपरसीड होते आणि माणूस बाजूला पडतो. आजपर्यंत सगळ्या चळवळींची शोकांतिक व्हायचं कारण हेच आहे, चळवळ महत्वाचे होते, माणूस बाजूला पडतो. आता माणूस बाजूला पडला तर तुमचं उद्दिष्टच मुळात बाजूला पडलेलं आहे.
कारण जी व्यवस्था आहे ती त्या काळ आणि त्यानुसार निर्माण झालेली होती. तर काळात बदल झाला असेल, परिस्थितीत बदल झाले असेल, माणसाच्या प्रवृत्तीत बदल झाला असेल, व्यवस्थेत बदल करण्याची गरज भासत असेल, ते जर आपल्याला नाही जमलं तरी व्यवस्था काय करेल, व्यवस्था गोंधळ निर्माण होईल शेवटी. म्हणजे जी मुळात याच्यासाठी निर्माण केलेली आहे, व्यवस्था लावण्यासाठी निर्माण केलेली आहे, तीच अव्यवस्थेला किंवा गोंधळाला कारणीभूत होऊ शकते. तेच याच्यात होतं. आणि यात आता झालं असं की व्यवस्था निर्माण करणाऱ्याचं मूळ जे उद्दिष्ट होतं त्या गुणाकडेही कोणाचं लक्ष राहिलं नाही, कर्माईकडे लक्ष राहिलं नाही. म्हणून त्यात आणखीन एक नवीन व्यवस्था निर्माण केली की या जन्माधार जाती बाजूला ठेवा आणि माणसांचे गुण कोणते आहेत ती कर्म करायला त्यांना मोकळीक द्या, असं आज म्हणायची वेळ आहे. आज आपण म्हणतोय ते म्हणतोय, आपल्याला ते म्हणायचंय आज की त्यांची गुण कोणते आहेत त्यानुसार. पण आता यात जी निर्माण गुण झाले, मग डॉक्टरचं मुलाला डॉक्टर व्हावंसं का वाटतं, त्याच्यापेक्षा त्याच्या वडिलांना माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावंसं का वाटतं ते सांगा. मुलाला काहीच वाटत नाही अजून, पण त्याचे वडील जे आज डॉक्टर आहेत त्यांना असं वाटतं ना की माझ्या मुलाला डॉक्टरीला घालीन. त्याच्या मुलाला का असं वाटत नाही मी याला कुंभाराचं काम देईन, असं कुठल्या डॉक्टरांना का वाटत नाही की यांनी कुंभाराचं काम करावं, यांनी रांदा घेऊन हे करावं, सुतारकाम करावं, असं वडिलांना का वाटत नाही. याची जी उत्तरे तीच ब्राह्मण, क्षत्रिय, वैजन, शूद्र याच्या व्यवस्थेच्या टीकेमध्ये आहेत. ही जोपर्यंत बदलता येते तोपर्यंत उत्तर प्रश्न तेच राहणार. कारण माणसाची स्वतःची संरक्षण करण्याची किंवा श्रेष्ठतेची किंवा फायदा उचलण्याची ही मूळ प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती नाहीशी होत नाही तोपर्यंत कुठलीही व्यवस्था आणली तरी तिची काय करायची तिची व्यवस्था लोक करतील शेवटी. कुठलीही व्यवस्था आणा तुम्ही. म्हणून आज राजकारणी माणसाला त्याचा मुलगा पुढे आणायला लागतो. तर का लागतो, दुसरा काय कोणी एलिजिबल नाही आहे का, त्याला काही करता येणार नाही असं वाटतंय. ठीक आहे, थोडंफार वातावरणाने त्याला ते मिळालं असेल, हे मान्य आहे. तुमच्या जरा काही त्याला कानावर फोनवर पहिल्यापासून राजकारणच पडते, त्यामुळे त्याची जरा तयारी जरा जास्त असेल, खरं आहे. पण एखादा ह्याच्यातला समाजातला माणूस सुद्धा पुढे मुलगा असेल की ज्याची कुवत जास्त असेल, मग त्यानं का ते करू नये, त्याचा वारसा काही का चालवू नये. तर ते तसं जसं तिथे होतं तसंच हे कुठल्याही व्यवस्थेत होतं. त्याला स्वतःलाही असं वाटत नाही की कारण त्याची सत्ता त्याच्या ठिकाणी केंद्रित झालेली जी आहे ती त्याला त्याच्या मुलाला द्यावीशी वाटते. मुलगा जर त्या गुणांनी योग्य असेल तर ती कर्म त्याला द्यायला हरकत नाही, कारण मूळ व्यवस्था तशी आहे. जे असं नाही की डॉक्टरच्या मुलांनी डॉक्टर होऊ नये, व्यापाराच्या मुलांना व्यापारी होऊ नये, सीएच्या मुलांनी सीए होऊ नये असं कुठे लिहिले, कारण ते मुळात गुणावरच अवलंबून आहे. समजा त्याचे गुणधर्मच जर त्या ह्याला कामाला अनुकूल असतील तर 4 पिढ्या सीए झाल्या म्हणून कुठे बिघडल्या. पण आज त्याची जी विचार करण्याची प्रवृत्ती आहे ती अशासाठी आहे की हे सगळं मी सेटअप तयार केलेलं आहे, हा दुसऱ्याला देण्यापेक्षा ह्याला दिला तर फायदा होईल, कारण त्याला ते लवकर सगळं रेडी मिळेल. आणि तो मी 10 लाख रुपये मिळतो तो 20 लाख लवकर मिळेल. याच्यासाठी तो जर देणार असेल तर ब्राह्मणाच्या मुलांनी जे केलं ते व्यापाराच्या मुलांनी तेच पुढे सगळं होणार. याच्यापेक्षा वेळ काय होणार नाही. ज्यांना डॉक्टर होता येणार नाही ती मुलं ओरडणार, कारण त्यांच्याकडे गुण असणार आणि त्यांना संधी मिळणार नाही, म्हणजे दुसरी जाती व्यवस्था निर्माण झाली. तेव्हा या व्यवस्थाच निर्माण करण्याचं जी मूळ यंत्रणा आहे तिच्यावर विचार करण्याची गरज आहे. तर तिच्यात जोपर्यंत गुण हेच प्राधान्य राहत नाही आणि त्यानुसार कर्म करायला स्वातंत्र्य राहत नाही तोपर्यंत कोणती व्यवस्था ही आजच्या जाती व्यवस्थेचं जे स्वरूप झालं ते तीच होईल. त्यात आता तिची आपली व्यवहार्यता काय आहे, तर व्यवहार्यता ही आहे की आपले गुण कोणते आहेत ते ओळखावे, त्यानुसार कर्म द्यावं. वडिलांनी ते केलं, शेजाऱ्यांनी ते केलं, अमक्याने ते केलं, ह्यात पैसा जास्त आहे, ह्यात अमुक आहे, ह्यात प्रतिष्ठा आहे, यासाठी करायला जाणं म्हणजे आपल्या गुणांची ओळख किंवा त्याला प्राधान्य न देता जी कुठली तरी एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, जे बाह्य कुठले तरी घटक आहेत त्यांना प्राधान्य देऊन त्याच्या पोटी काम करण्यासारखं आहे. म्हणून तुम्हाला निकृष्ट दर्जाचे सीए मिळतील, निकृष्ट दर्जाचे डॉक्टर्स मिळतील, निकृष्ट दर्जाचे इंजिनियर मिळतील. का तर ते दुसरे कुठल्या तरी घटकांपोटी ती कर्म निवडली, त्यांनी गुणांपोटी निवडलेली नाहीत. आणि हे माणसाच्या सर्वसाधारण जी डिजनरेशन ज्याला आपण म्हणतो, सगळीकडची जी क्वालिटी घसरते. इंग्रजांना आपल्याला नावा द्यायचे कारण नाही किंवा त्यांना दोषी द्यायचं कारण नाही, कामाचा प्रश्न आहे. त्यांच्या 100 वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाचं आजही स्वातंत्र्याला 50 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्या कंपनीचं पत्र तुम्हाला येतं की आमच्या पूल बांधल्याची गॅरंटी संपलेली आहे. म्हणजे गॅरंटी टिकेल अशी आहे, तेवढा पिरियड टिकेल एवढी त्यांना गॅरंटी आहे त्याची. असं आजच्या कुठला इंजिनियर त्याच्या कामाची गॅरंटी देऊ शकेल? तो सांगतो मी करून बघतो, एक वर्ष सुद्धा त्याच्या स्लॅबची गॅरंटी तो देऊ शकत नाही, यातून गाळणार नाही. त्यांच्या पूल 100 वर्ष टिकू शकतो आणि आमचे एक स्लॅब 1 वर्षाचा एक पावसाळा काढू शकत नाही, अशा अवस्था आहे. हे कशामुळे आहे की केवळ त्या इंजिनियरमुळे आहे का? त्याच्या सर्व घटकांच्यामुळे आहे. तो म्हणतो मला सिमेंट सुद्धा मिळत नाही,
माझा मजूर काम नीट करत नाही, म्हणजे त्याच्या अडचणी असतील. म्हणजे प्रश्न पुन्हा कर्म गुण हाच आहे. गवठी गमट्याचं काम नीट करीत नाही, सिमेंट उत्पादकाचं काम करीत नाही, तो बेसळ करतो पैसे मिळवतो. म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्समुळे घोळ झालेला आहे सगळा. त्याच्या कामाच्या दर्जाचा संबंध न राहता कामापासून मिळणारं मूल्य किंवा त्यामुळे मिळणाऱ्या इतर प्रतिष्ठा किंवा इतर गोष्टी याच्याशी संबंध आला आणि त्या पोटी कामं करायला लागली माणसं, असं निर्माण होतं. त्याला आवश्यक असलेल्या दर्जाचं सिमेंट त्याला मिळत नाही. वर लिहिलं असतं मार्क अमुक म्हणून, पण ते मार्क प्रमाणे हा सिमेंट नाही आहे. कारण का तर त्याला 100 रुपयाच्या सिमेंटचे ऐवजी त्याला 80 रुपये सिमेंट देऊन 20 रुपये मिळवायचे. म्हणजे एक्सटर्नल फॅक्टरमुळे तो ते काम करतोय. तो काम जर 100 रुपयाच्याच याचं करेल, तो हा 100 रुपयाचं सामान वापरेल, ते तितक्याच क्वालिटीचं असेल. मसळी काय, सिमेंट काय, वाळू काय, गवंडी काय, ते प्रत्यक्ष कामगार काय, सगळ्यांची जर त्याप्रमाणे कर्म असतील तर हे बरोबर होईल. ज्याला ते काम करण्याची इच्छा नाही आहे, ज्याला ते काम करण्याची कुवत नाही आहे, तो जर ते उद्या स्लॅब घालायला आला तर तो घालणारच आहे, सरळच आहे. मग हे सगळ्या क्षेत्रामध्ये सर्वत्र आहे. म्हणजे ह्याच्या व्यवहार्यता म्हणजे आपल्या दृष्टीने आता आपण व्यक्तिगत घेऊ, हे सगळं मोठं झालं. आता हे सगळा स्पेक्ट्रम आपल्याला कळावा. त्यामुळे उठलं की जाती व्यवस्थेला नावी ठेवता येत नाही, उठलं की जाती व्यवस्था स्वीकारता येत नाही, कारण ती मूळ व्यवस्था आहे. तिच्यामध्ये जजब त्रुटी आहेत. तुम्ही गुण ओळखा आणि कर्म निवडा, हा त्याचा सोपा मंत्र आहे. तुमचे गुण ओळखा म्हणजे आपल्या स्वतःच्या ठिकाणी असलेल्या ॲबिलिटीजचं ज्ञान माणसाला जितक्या लवकर होईल तितकं चांगलं. म्हणून याचा सगळ्याचा संबंध पुन्हा शिक्षणाशी आहे. ही जाती व्यवस्था असू दे आणि कुठली व्यवस्था असू दे, माणसाचा खरा मूळ संबंध शिक्षणाने माणसाला स्वतःचं अंतरंग कळलं पाहिजे. ही शिक्षणाची खरी कसोटी आहे. तर ते त्याला 50 वर्ष सुद्धा कळत नाही, त्या धंद्यात काढून सुद्धा कळत नाही स्वतःचं अंतरंग काय. तर ते जोपर्यंत त्याला निदान गुणाच्या बाबतीत तरी की हे काम मी अधिक चांगलं करू शकतो, जो अधिक चांगलं धाव घालू शकतो, जो अधिक चांगली पेटी घालू शकतो, जो अधिक चांगलं वाजवू शकतो किंवा शेतातलं रोप लावू शकतो, याच्यामध्ये फरक आहे ना गुणामध्ये. तर ते गुण ओळखून त्यानुसार आपला व्यवसाय असणं हेच खरं व्यवस्थेचं उत्तम व्यवहार्यता आहे. त्याचा ह्या कुठल्या व्यवस्थेशी काही संबंध नाही, अतिव्यवस्थेशी संबंध नाही. आणि त्यामुळं तिचा उगम अशातून झाला, तिचा विकास जन्माधार जातीवर झाला, त्याच्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आणि तिची व्यवहार्यता अशी आहे. आणि ह्याचा सगळ्याचा संबंध माणसाच्या शिक्षणाशी आणि विकासाशी आहे. म्हणजे आज जर त्याला व्यवहार्य काम करायचं असेल या सगळ्या व्यवस्थेमध्ये, तर त्यांनी गुणानुसार मी काम करतो का एवढं बघा. माझ्या ठिकाणी कोणत्या क्वालिटीज आहेत, ॲबिलिटीज कोणत्या आहेत, मला परिस्थितीत अनुकूलता कोणती आहे हे त्यांनी बघावं आणि त्यानुसार त्याचं कर्म निवडावं, ते कर्म उत्तमात उत्तम करावं. हे व्यवस्थेला आजचं उत्तर आहे. बाकीच्या सगळ्या व्यवस्था त्यांच्या जागी ठेवून द्याव्या, म्हणजे यापेक्षा त्यांचा विचार करण्यात अर्थ नाही. कारण त्या व्यवस्था शेवटी कुठेतरी मोडीत निघणारच. त्यांच्या ठिकाणी जी इनहेरंट जे हे असतात घटक असतात, जे व्यवस्थेला नेहमी नाश करतात, तर तसेच नाश. लोकशाही उत्तमच व्यवस्था आहे, कुठे वाईट आहे, पण सगळी फळं चांगली आहेत असं म्हणतात. हुकुमशाही काय वाईट होती, एकापर्यंत हुकुमशाही चांगलीच होती, पण तिच्यामध्ये तिचे नाश करण्याचे घटक आहेत, त्यामुळे ती तिचा नाश केली. तशीच प्रत्येक व्यवस्थेचं होत असतं. त्यामुळे ती व्यवस्था काही फार मोठा वेगळा विषय असं नाही आहे. त्यातला आपण मूळ गाभा घेऊ, तो गुण आणि कर्मांशी आहे. तर आपले गुण आपल्याला लवकरात लवकर ओळखता येतील का, हा खरा प्रश्न आहे. ते नसतील तर कोणाकडे जाऊन शिकण्याची नम्रता आपल्याकडे आहे का, हा दुसरा प्रश्न. हे दोन प्रश्न जर सोडवता आले तर आपलं कर्म आपल्याला निवडता येईल. कर्म करताना काय करून करणार त्याच्यावर अवलंबून आहे. सुताराच्या मुलांना जर आणलेला असेल, जर ते रंधा मारलेला असेल, तर त्याचा मारलेला रंधा इकडचं तिकडे व्हायचं नाही, सूदवर सुद्धा तुम्हाला मोजायला 10 वेळा लागतं ते इंच घेऊन पट्टी घेऊन. पण त्याचं नुसतं अंदाजानं मारलेलं हे सुद्धा रेख सुद्धा इकडे तिकडे जाणार आहे. चित्रकाराचं आहे तर चित्रकाराची मारलेली रेख तुम्ही पट्टी लावली तरी सरळ असणार आहे. पट्टीचं एखाद्या वेळा अलीकडे सरळ प्रोडक्शन होईल का नाही सांगता येत नाही, तीच वाकडी तिकडे असते. पण चित्रकार जो खरा आहे, ज्याचा गुण आहे चित्रकाराचा, मी मुलगा सुद्धा म्हणत नाही त्याचा, चित्रकाराचे गुणधर्म ज्याच्यामध्ये आहेत, अशा माणसाने जर रेष मारलेली असेल, म्हणजे एखाद्या चिमणीचं चित्र काढलं असेल, तर त्याची जी वक्ररेषा जाईल ती तुम्हाला कॉम्प्युटरने सुद्धा काढता येणार नाही, इतकी व्यवस्थित असेल. जी पट्टीनं मोजली तर तुम्हाला त्याचं सेंटीमीटरचा किंवा पॉईंटचा सुद्धा फरक आढळणार नाही, एवढी. हे त्याच्या गुणानुसार कर्म आहे. आता तुम्ही जर चित्रकाराला मोठं, याला लहान आणि त्याला असं जर ठरवणार असाल तर आपला दोष आहे, ते काही त्याचा दोष नाही आहे. त्याच्या ठिकाणी त्याचं काम तो एक्सेल करतो का नाही हे खरं त्याचं हे आहे, गमक. आणि तेच सापडलं तर आपल्या अडचण आपल्याला येणार एवढं नक्की. पैशाच्या भाषेमध्ये कोण किती मिळवतो याच्यावर जेव्हा सगळं ठरायला लागतं तेव्हा क्वालिटीच्या तडजोडी सुरू होतात आणि माणसाची जर विचित्र कामं निवडतात. तर असं सगळं होतं, म्हणून हे सगळं गोंधळ आहे. तर आपण तिची व्यवहार्य बाजू पाहावी की लवकरात लवकर आपल्या गुणधर्म ओळखावे, त्यानुसार आपलं काम निवडावं.
आणि जे काम निवडू ते उत्तमात उत्तम करण्याचा प्रयत्न करावा. यापेक्षा मुक्तीचं वेगळं काही माणसाला करावं लागत नाही, स्मरण ठेवण्यापलीकडे भगवंताचं. असं त्याचा संबंध सगळ्या एकूण मूळ व्यवहाराचे हे जाती व्यवस्थेचं. प्रश्न असा आहे, आपल्या इथले संस्कार आणि बाहेरची चंगळवादी किंवा भोगवादी तसंच स्पर्धेची परिस्थिती पाहता आम्ही त्यांच्याशी कसं ॲडजस्ट करावं, आम्ही नक्की कसं वागावं. तर आता आपले इथले संस्कार आणि बाहेरची चंगळवादी किंवा भोगवादी संस्कृती परिस्थिती म्हणून आपण त्याला पाहतात किंवा ते काय जे आहे सेटअप तो, तर ह्याचाच अर्थ असा आहे की या दोनमध्ये मुळात फरक आहे. आपली संस्कार हे चंगळवादी नाहीत, आपली संस्कृती ही भोगवादी नाही, म्हणून ह्या अडचणी आलेल्या आहेत. ती त्यागवादी आहे आणि ते भोगवादी आहेत असा फरक पडला म्हणून ही अडचण आलेली आहे. तर आता त्यागाची भोगाची सांगड ही शक्यच नसते. तुम्हाला तुमची मर्यादाच ठरवून घ्यावी लागते की किती प्रमाणात तुम्ही त्यागी राहू शकता, ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. चंगळवाद बाहेर आहे, गरज वेगळी आणि चंगळ वेगळी, हे फरक लक्षात येईल. त्याग वेगळा, भोग वेगळा, गरज वेगळी, चंगळ वेगळी. मग आता गरजेचं काय आहे हे ओळखून राहिलं तर चंगळवादाशी ॲडजस्ट करून राहता येतं. एक दुसरी गोष्ट, त्यागाची मर्यादा माझी किती आहे, किती प्रमाणात मी त्याग करू शकतो, यावर किती प्रमाणात मी भोग स्वीकारतो ते अवलंबून आहे. भोगवादाशी सामना हा त्यागाच्या माझ्या तयारीवर अवलंबून आहे. त्यामुळे ती माझी तयारी किती आहे, तर मी तर उपाशीपोटी तर काम करू शकणार नाही. साधा आपण उदाहरण घेऊ, एक आता उपाशीपोटी तर काम करू शकणार नाही, काय खाऊन काम करू शकेन हे ठरवता येईल. तर त्यामध्ये चंगळ की भोग हा प्रश्न आहे. मग तो सोडवताना मला कितीपर्यंत पुढे जाता येईल तिथपर्यंत मी ॲडजस्ट करू शकतो. ही प्रत्येकाची कुवत वेगवेगळी राहील, कारण किती खाल्ल्यावर कोणाचं पोट भरतं हे ज्याच्या त्याच्या पोटावर अवलंबून आहे. पण तरी सुद्धा सर्वसाधारण पोट किती खाल्ल्यावर भरतं हे ठरवता येतं. आता याच्या बाबतीत असं आहे पुढं की एकाच गोष्टीचं पोट कसं भरतं हे सांगता येत नाही, ते म्हणजे पैसा आहे. त्याच्या बाबतीत किती ओतला म्हणजे पोट भरतं ह्याचं काही गणित अजूनपर्यंत सापडलेलं नाही, कारण जे ओतत चाललेले आहेत त्यांचे पोटं अजूनही भरलेले आहेत. त्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की त्या बाबतीत ठरवता येत नाही. तेव्हा ह्या सगळ्याचं सार आहे ते मूळ पैशामध्ये आहे. चंगळवादाचं मूळ पैशामध्ये आहे, भोगवादाचं मूळ पैशामध्ये आहे. तुम्ही जर पाहिलं, समजा पैसा नसला तर मनुष्य किती भोगवादी राहील हा विचार करू. पैसा नसला तर म्हणून किती चंगळवादी राहील हा विचार करू. चंगळ करायची आहे, बरोबर आहे, शक्यच नाही. त्याला मीठ भाकरी मिळणं जिथं मुश्किल आहे तिथं तो चंगळीची कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ थोडंसं आपण गरिबी स्वीकारली तर बरं होईल असं वाटतं साध्या भाषेत. आता याचा अर्थ दैन्यात राहावं असं नव्हे, दैन्य वेगळं आणि गरिबी वेगळी. दैन्य म्हणजे आपल्याला कुठलेही कष्ट न करता किंवा आपल्याकडे कुठलंही कौशल्य नसताना मनुष्य जर दुसऱ्याच्या जीवावर जगायला जाईल तर त्याला दैन्य म्हणून. मनुष्य ज्या वेळेला कष्ट करून आणि प्रमाणात कष्ट करून उरलेला वेळ स्वतःच्या विकासासाठी देईल तर ती गरिबी होईल. स्वतःकडे उपलब्ध असलेल्या गोष्टी व्यवस्थितपणे वापरून, प्रमाणात वापरून उरलेला वेळ विकासासाठी स्वतःच्या जर देईल, तो विकास आता त्याला तुम्ही बाह्यही म्हणा, आंतरिक म्हणा, कसंही म्हणा, आणखीन दोन्ही प्रकाराने तो होतो असतो, तर तो करण्यासाठी जर देईल तर ती त्याची बरोबर गरिबीची मर्यादा होईल. आता ह्यासाठी त्याला 5 पॅन्ट लागू शकतात पण 50 लागू शकत नाही, ते नक्की आहे. तर हे आता त्यांनी ठरवायचं आहे. तर इथे मला ॲडजस्ट कुठे करता येईल, तर या गरिबीच्या कल्पनेला मी ॲडजस्ट करू शकतो. आता ॲडजस्ट करताना दुसऱ्या बाजूनी माझ्यावर जी बाहेरची प्रेशर्स आहेत तर ह्याला आपण गरिबी नाव देऊ नये, म्हणजे ती ॲडजस्ट करता येईल. विनोबाने जे सांगितलंय की अल्पसंतुष्ट की आत्मसंतुष्ट, तसं आपण आत्मसंतुष्ट आहोत असं जाहीर करावं, अल्पसंतुष्ट आहोत असं चुकून म्हणू नये, कारण लोकांना त्यातला फरक कळत नाही म्हणून ते आपल्याला लाभ ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण असं म्हणावं की मला जे कष्ट करून मिळतं आणि जेवढं मिळवण्याची मला गरज आहे तेवढं मिळवल्यानंतर मी समाधानी असतो असं खणखणीत उत्तर द्यावं, असं माझं स्वच्छ मत यावं. मला जे मिळवायची गरज आहे ते मिळाल्यानंतर मी समाधानी असतो आणि त्यापेक्षा कष्ट मी पोटासाठी करीत नाही, ते मी विकासासाठी म्हणजे समाजाच्या स्वतःच्या आंतरिक बाह्य सर्व विकासासाठी करतो, यावर मी संतुष्ट असो असं खणखणीत उत्तर द्यावं. कारण उरलेला वेळ जो राहतो तो माझ्या विकासासाठी गरजेचा असतो. मनुष्य म्हणजे यंत्र नाही. पेट्रोल टाकलं की ते 12 तास काय 24 तास सुद्धा सुरू राहील, पण ती सुद्धा शेवटी गरम होऊन बंद पडतं.
यंत्र जे निर्माण केलेले त्याला सुद्धा अशी अवस्था येते की ते त्याच्या पुढे काम करू शकत नाही, पण मनुष्य त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करतोय आता. तर हे याचा अर्थ हा भोगवाद आणि चंगळवादासाठीच आहे, दुसरं काय नाहीच आहे. हे तर कशासाठी लागेल माणसाला हे? तर त्याला त्याच्या गरजेच्या पलीकडे जायचं आहे, म्हणून ते गरजेच्या पर्यंत जाणं हे ऍडजस्टमेंट आहे. तर गरजेचं काय आहे ते आपल्याला कळतं. मनुष्याला 11वा घास चालत नाही, 10 घासांनी पोट भरतोय तर 11वा चालत नाही. मग त्या 10 घासाची क्वालिटी काय असावी ह्यात पुन्हा चंगळवाद असू शकतो. म्हणून गरजेवर भरपूर संशोधन करावं असं माझं मत आहे आता, की गरज या विषयावर. कारण महाराजांनी सुद्धा म्हटलं की गरजेपुरता प्रपंच करावा, हे बरोबर आहे. पण गरजेपुरता म्हणजे काय? गरजेचीच व्याख्या जर झाली नाही तर पुढच्या प्रपंच कितीही केला तरी तो गरजेचाच ठरू शकतो. म्हणून माणसं ज्या वेळेला 10 बंगले होतात त्यावेळेला 11वा त्यांच्या गरजेचाच असतो. कारण त्यांना थंड हवेला इकडे राहावं लागतं, उन्हाळ्यात इकडे राहावं लागतं, त्यांच्या पाहुण्यांसाठी एक लागतो. असं जर म्हटलं तर गरजेला उद्या 8 बंगले सुद्धा लागतील माणसाला. म्हणजे गरज काय याचा अभ्यास करावा असं माझं मत आहे, की आपल्या शरीराच्या, मनाच्या, कर्मणुकीच्या, तुमच्या बदलाच्या, कशाच्याही सगळ्या, म्हणजे ज्यांनी माणसाचं जीवन घडतं अशा तऱ्हेच्या विचार करू. ज्यांनी घडतं अशा तऱ्हेच्या गरजा कोणत्या, त्या गरजांना त्याला लागणाऱ्या. म्हणजे महाबळेश्वरला माणसाला समजा गरम हवा आहे तर त्या काळात त्याला महाबळेश्वरला जाऊन राहायला लागतं, हे मला मान्य आहे. मनुष्य 6 दिवस काम केल्यावर 1 दिवस त्याला विश्रांती लागते, हे मला मान्य आहे. म्हणजे गरज म्हणून विचार केला तर समजा उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याला सोलापूरचा किंवा नगरचा किंवा आणखीन काय परभणीचा उन्हाळा सहन होत नाही, तर त्यावेळेला त्याने 8 दिवस येऊन महाबळेश्वरला राहावं, हे बरोबर आहे. पण त्यासाठी त्याला महाबळेश्वरला वर्षभराचा प्लॉट घ्यावा लागेल का, हा प्रश्न आहे. म्हणजे गरज कशाला म्हणायचं हे आपण ठरवू शकतो. आता महाबळेश्वरला त्याला वर्षातनं 8 दिवस जाण्यासाठी त्याला पैसा जो साठवावा लागेल तो त्यांनी वर्षभर साठवावा, त्याबद्दल काही प्रश्न नाही. आणि त्यावर त्याने 8 दिवस तिथे जाऊन आरामात त्याच्यात बदल करून घ्यावा. कारण शेवटी त्याच्याशिवाय त्याची तंदुरुस्ती किंवा मनाची, चित्ताची अवस्था चांगली राहणार नाही. असं जर असेल, ही आपली आपली गरज आहे, तर त्यानुसार त्यांनी हे करू शकतो. आता हेच त्याला तिथे जावं लागेल का इथं काच्या पठारावर जाऊन होईल, हा सुद्धा गरजेचा संशोधनाचा विषय. कारण जर तुम्ही आत्ता जर विचार केला क्षणभर, तर तुम्ही काल येताना पाहिलं असेल किंवा आता आपण येताना नेहमी पाहत असाल, तर पुण्याहून ज्या वेळेला आपण आता बायपासनी नवीन बायपासनी येतो बोगद्यानी, त्यावेळेला जे 100,000 फूट ती दही आहे आणि त्याच्यावरती एक पूल टाकलेला आहे. आज जे उत्कृष्ट प्रकारचे तुमची रोड रेस आहे ती त्याच्यावर कॉम्प्युटरवर मुलं खेळतात, त्यामध्ये ॲनिमेशनमध्ये जे उत्तमात उत्तम म्हणून जे काही वातावरण निर्माण केलेलं आहे ज्याच्यावरनं कार्स पळत आहेत, ते वातावरण तिथं प्रत्यक्ष आहे. आणि ते आपल्यापासून अक्षरशः तास 1.5 तासावर आहे, ज्याला तिकिटाच्या भाषेत 50 किंवा 60 रुपये लागतात. मग तिथे जाऊन 1 दिवस मनुष्य जरी बसून राहिला तरी सुद्धा त्याला फार तर 200 का 300 रुपये खर्च येईल. आता ही त्याची गरज भागवायला वर्षभर त्याला किती मिळवावं लागेल त्यांनी ठरवावं. म्हणजे गरजेची परिभाषा कशी करायची आणि गरजेचं सोडवणूक ह्या शब्दाची कशी करायची, त्याच्यासाठी मी उदाहरण म्हणून सांगितले. आता महाबळेश्वरला स्वतःचा प्लॉट घेऊनही ठेवता येतो. तो लागणार त्याला वर्षातनं 8 दिवस किंवा 15 दिवस, आणि उरलेले जे वर्षाचे 355 दिवस राहणार, हे 355 दिवस त्याची काळजी करण्यात माझे जातात, याचा विचार माणसाला जर नाही सुचला तर तो जीवनात अस्वस्थतेला आमंत्रण देईल. यापेक्षा तो जर काय होणार नाही. म्हणून गरज डिफाईन करावी. जर ऍडजस्टच करायचं असेल तर पहिल्यांदा गरज डिफाईन करा, आणि गरज डिफाईन केल्यानंतर खणखणीतपणे त्या स्टँडवर कायम राहावं की ही माझी गरज आहे आणि ह्या गरजेच्या पलीकडे जायची मला आवश्यकता वाटत नाही, आणि याच्यात मला काहीही कमीपणा वाटत नाही. कारण उरलेला सर्व वेळ मी निम्मा माझ्यासाठी आणि निम्मा समाजासाठी देतो. गरजेसाठी कदाचित एखाद्याला जर नोकरी कमी पैशाची असेल तर त्याला 12 तास काम करावं लागेल. तेच एखादा स्किल्ड वर्कर असेल तर ते काम 6 तासात करेल. मग 6 तास केल्यानंतर समजा माणसाची कॅपॅसिटीची कल्पना करू की 12 तास काम करायची आहे, आपण काहीतरी गृहीत धरू आणि सोडवू, म्हणजे उदाहरणही सोडवू. म्हणून 12 तास काम करायची कुवत असल्यानंतर त्या माणसाला त्याच्या महिन्याचा समजा खर्च 5,000 आहे, आणि तो 5,000 मिळवायला त्याला 12 तास राबावं लागतं, कारण त्याच्याकडे स्किल नाही म्हणा, किंवा त्याची अडचण कशी आहे म्हणा, त्याची कुवत नाही आहे सगळ्या बाजूनी असं म्हणा. असं जर काही असेल तर त्याला जे काम करावं लागेल ते 12 तास करावं लागेल. या वेळेला तो राहिलेल्या जे काही त्याचे तास झोपेच्या व्यतिरिक्त असतील ते स्वतःच्याच विकासासाठी तो देऊ शकेल. यापेक्षा त्याच्याकडून अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. पण जो स्किल्ड वर्कर आहे तो जर 6 तासात 12 तासाचं मिळवत असेल तर उरलेले तास त्याचे समाजासाठी आणि स्वतःच्यासाठी त्यांनी द्यावेत. मग 3 तास स्वतःच्या विकासासाठी द्यावेत, 3 तास समाजाच्या विकासासाठी द्यावेत. यामध्ये वेगळं राष्ट्रकार्य करायची गरजच लागणार नाही. राष्ट्रकार्य आपोआप होतं, समाजकार्य आपोआप होतंय, आणि अकारण ढीग निर्माण होत नाही की ज्याच्यामुळे कुठेतरी खड्डे पडणार. हा स्किल्ड वर्कर ज्या वेळेला 6 तासाच्या जे 12 तास राबेल त्यावेळी तो ढीग निर्माण करेल आणि दुसरीकडे खड्डा निर्माण होईल. तो ज्या वेळेला 6 तास राबेल त्यावेळेला तो बरोबर गरजेनुसार राबेल,
आणि उरलेले 6 मध्ये 3 समाजासाठी देईल, 3 स्वतःसाठी देईल आणि त्यामध्ये सर्वत्र शांततेची तो व्यवस्था निर्माण करेल. जगामध्ये शांततेला आपली कॉन्ट्रीब्युशन असावी असं माझं मत आहे. आपल्या सर्व कर्मामध्ये जगाच्या शांततेला तुम्ही कॉन्ट्रीब्युशन काय केली? मी गप्प बसलो ही सुद्धा खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. मी एखादं समाजकार्य केलं ही सुद्धा खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. ते काय स्वरूपाचं कार्य करतात त्याच्यावर अवलंबून आहे. समाजकार्य म्हणून जर समजा मी इथे चौकात एक हे लावलं आणि एक माईकवर माझं समाजकार्यासाठी काय गणपती दादा कळेल आपल्याला काय, त्यावेळेला एक धाडधाड 160 काय 500 वॅटचं जर लावून ठेवलं तर ह्याला समाजकार्य म्हणण्यामध्ये ही समाजाच्या शांततेला कॉन्ट्रीब्युशन आहे का कशाला आहे ते आपण ठरवायचं. अशा स्वरूपाचे आपल्याला उपक्रम आणि बदल म्हणजे फरक सापडतील त्याच्यामध्ये कुठे आहेत ते. तर जगाच्या शांततेला कॉन्ट्रीब्युशन 3 तासांनी करता येते. आता ही शांतता म्हणजे मला असं म्हणायचं नाही की आवाज नसणं. ज्या वेळेला स्किल्ड वर्कर 3 तास दुसऱ्यासाठी राबतो त्यावेळेला दुसऱ्या माणसांना म्हणजे आपण एक उदाहरण म्हणून घेऊ फार तर एक डॉक्टर आहे आणि समजा तो त्याच्या पोटासाठी त्याला राबायला पाहिजेच वादच नाही तर ते स्किल्ड वर्क आहे त्यामुळे तो 6 तासात तो मजुराचं 12 तासाचं मिळू शकतो अशी कल्पना करू म्हणजे त्याची गरज भागली. आता तो 3 तास ज्या वेळेला दुसऱ्या कामासाठी देणार त्यावेळेला ज्याला औषध परवडत नाही, ज्याला चिकित्सेचा खर्च परवडत नाही त्याच्यासाठी तो विनामूल्य चिकित्सा 3 तास देईल. त्या 3 तासांनी त्या गरिबांच्या जीवनामध्ये शांतता निर्माण झालेली आहे. अशा अर्थाने शांतता मला अभिप्रेत आहे. तर ही शांतता निर्माण करायची ठरवली तर ही ॲडजस्टमेंट पण बरोबर लक्षात येईल काय करायला पाहिजे ती. आणि ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर स्पर्धेची परिस्थिती निर्माण, स्पर्धा का निर्माण होते? स्पर्धेमध्ये एकट्याची कोणाचीच स्पर्धा नसते. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा एक परिस्थिती, दुसरी परिस्थिती, तिसरी परिस्थिती असं निर्माण झालं की ती स्पर्धा निर्माण होते. तर जिथे गरजेवर मनुष्य थांबतो तिथे स्पर्धेचं वातावरण नसतं. गरजेच्या पलीकडे मनुष्य जायला लागला की स्पर्धा निर्माण होतात. कारण तुम्ही महाबळेश्वरला एक घेतलंय तर मला 2 घ्यावे लागतात प्लॉट अशी परिस्थिती आहे. मग तुम्ही महाबळेश्वरला घेतले मी महाबळेश्वर आणि 5 गणी घेतो हे माझं अडचण आहे. तर हे का निर्माण होतं तर मीच मुळात महाबळेश्वर घेतला म्हणून निर्माण झाला. मी महाबळेश्वरला जायला तर वर्षातले 8 दिवसाच्या खर्चाचे पैसे जर साठवत असेल तर त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण होत नाही. कारण तोही फार तर 8 दिवसाचे पैसे साठवले याच्यापेक्षा काय होणार नाही. म्हणजे स्पर्धा कशी कुठून निर्माण होते तर या पुढच्या चढावडीने म्हणजे गरजेच्या बाहेर गेल्यानंतर स्पर्धेचं युग निर्माण होतं. गरजेच्या बाहेर मनुष्य जायला लागला की ते निर्माण होतं. त्यामुळे याचा मूळ पासवर्ड गरजेमध्ये आहे असं समजून आत्ता तरी चालू आपण आणखी उत्तर मिळाले तरी चांगलीच गोष्ट आहे. पण एक तरी मला साधा शब्द सापडतो की गरज हे माणसाचं पासवर्ड आहे. तिथून स्पर्धेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. ज्या वेळेला समजा मी पोटासाठी जेवतो आणि माझं पोट भरतं त्यावेळेला पोटाची कुठलीही कसली स्पर्धा नसते पाहिजे. मी ज्या वेळेला श्रीखंडपुरी खाणार असेल त्यावेळेला दुसरा गुलाबजाम खाणार ही स्पर्धा निर्माण होते. आपल्याकडे ज्या वेळेला लोकांची व्यवस्था आपण करतो त्यावेळेला व्यवस्थेमध्ये होतं काय की मला एक गाडी मी घेतली तर तो 2 घेतो कारण माझी मुळात गरज नसतानाच मी घेतलेली आहे. असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला 1 आल 2, 2 आल 4 मग हे मॉडेल मग ते मॉडेल अशी स्पर्धा निर्माण होतं. हे कुठून निर्माण होतं? गरजेच्या बाहेर जेव्हा मनुष्य पैसा साठवेल, वस्तू घेईल, काही करेल, ते सगळं करेल ते स्पर्धेला आमंत्रण ठरेल. कारण त्याच्या पाठचा दुसरा गरजेच्या बाहेर गेलेला मनुष्य त्याच्याशी स्पर्धा करेल. मी जर गरजेच्याच लिमिटमध्ये असेल तर कोणाशीही स्पर्धा करायचं मला काहीच कारण नाही कारण माझं पोट भरलेलं आहे. ते 4 घास मला मिळालेले आहेत. आता जर स्पर्धा निर्माण झाली तर सेवेत होईल कदाचित आणि ती होऊ द्या. तिने नुकसान नाही व्हायचं वाटतंच. तुम्ही 3 तास लोकांसाठी राबता तुम्ही 4 तास राबतो असं होईल. त्यामुळे झालं तर देशाचं भरच होईल, समाजाचं भरच होईल. ते स्पर्धेचं युग म्हणजे असं काही फार मोठं विचार करायचं कारण नाही. जी माणसं गरजेच्या बाहेर जात आहेत त्यांच्यामधले ती कारण निर्माण झालेलं अशांती आहे असं स्पर्धेचं तुम्ही लक्षात ठेवा. व्याख्या गरजेच्या बाहेर गेलेल्या लोकांनी स्वतःच्या जीवनामध्ये आणि इतरांच्या जीवनामध्ये निर्माण केलेली अशांतता म्हणजे स्पर्धेचं युग आहे ज्याला आपण आज म्हणतो. ते तुमच्या क्वालिटीला एक्सेल व्हायला तुम्हाला काही वेळेला स्पर्धेचा प्रश्न येतो. तुम्हीच मुळात कमी क्वालिटीचं काम करता म्हणून दुसऱ्याशी स्पर्धेचा प्रश्न येतो. तुम्ही समजा एक पेशंट आहे आणि तुम्ही जर समजा तो तुमच्या तत्परतेने 100% तो पाहिलेला आहे. तुमची कुवत जेवढी आहे तेवढा पाहिला अगदी गरीब धरून कुवतीत तर फरक असू शकेल. मग एक्सपर्ट एखादा समजा मनुष्य आहे तर माझ्यापेक्षा एखादा दुसरा एक्सपर्ट असू शकतो. मग हे गुणांशी संबंध आहे त्याचा. ते मला जर कळलेले असतील तर त्याच्याशी स्पर्धा करायचं मला कारणच नाही. कारण का तर तो गुणामध्येच फरक आहे. गुणामध्ये फरक असलेला तर 90 आणि 80 आणि 70 हा फरक राहणारच आहे. मग तो मला का मान्य करता येत नाही? तो जर मी मान्य केला तर 90 वाल्याशी स्पर्धा करायचं काय कारणच नाही. कारण मी 60ला 60चं काम करतो का नाही हा अडचण आहे. मी 60च्या खाली 40चं काम करतो आणि म्हणून स्पर्धेचा प्रश्न आहे. मी 60ला ज्यावेळेला 60चं काम करतो त्यावेळेला स्पर्धेचा प्रश्न आहे. कारण तोच मुळात 80चं आहे, तो 80चं काम करणारच आहे. पण 80चं काम करणारा मला 4 तास राबावं लागत असेल तर त्याला 3 तास राबावं लागेल.
त्याला 2 तासातच काम होईल त्याचं, तो समाजसेवेला बाहेर पडेल. असं झालं पाहिजे खरं. म्हणजे स्पर्धेचे कुठे घोटाळा झालेला आहे तो इथे झालेला आहे. मुळात मला ओळख नाही, इथूनच खरे प्रश्न निर्माण होतात. हेच खरं सगळ्याचं उत्तर आहे. आणि ते का निर्माण नोंदायचं म्हटलं ते तेवढ्यासाठी म्हटलेलं आहे की तिथं खरं उत्तर आहे. आणि ते नसलं उत्तर म्हणजे मग हे सगळे पुढचे प्रश्न निर्माण होतात. ते स्पर्धेचं युग ज्याला आपण म्हणतो ते मी सुद्धा माझ्या गरजेच्या बाहेर जाण्याने स्पर्धेचं युग घरात आणतो. नाही तर माझ्या घरात स्पर्धेचं युग असायचं काही कारण नाही. 2 माणसामध्ये सुद्धा स्पर्धा निर्माण होते. त्यावेळेला माझ्या गुणांचं आकलन आणि ॲक्सेप्टन्स, स्वीकार हा मी करत नाही तेव्हा दुसऱ्याची स्पर्धा करतो, असं माझं मत आहे. घरात सुद्धा, बाहेरचं सोडा. घरात ज्यावेळेला 2 माणसं एकमेकांची स्पर्धा करतात त्यावेळेला स्वतःच्या गुणांचं आकलन आणि स्वीकार या 2 गोष्टी जर समजा त्यांच्याकडे नसतील तर स्पर्धा करतील. आकलन समजा आहे माझ्यापेक्षा, समजा मी आणि 2 माणसं घरामध्ये आहेत, त्यातलं एक मनुष्य बुद्धिमत्तेनं म्हणा किंवा कशाने म्हणा श्रेष्ठ आहे, मी समजा बुद्धिमत्तेनं कनिष्ठ आहे, तर माझी बुद्धिमत्ता कनिष्ठ हे मला मान्य करण्यात अडचण कोणती? ती जर मान्य केली तर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी काम करेन. उलट जास्त बुद्धिमत्तेचं काम असेल तर त्याला सांगेन बाबा हे ती काम तुम्ही करा. तुमच्याकडे ज्यावेळेला हाताबाहेर पेशंट जातो त्यावेळेला आपण नाही का दुसऱ्या डॉक्टरला सांगत की बाबा जरा तुम्ही बघा माझं काही नियंत्रण होत नाहीये, हे का म्हणतो मग? तर माझ्या तिथे नाईलाजानी मला आकलन झालेलं असतं. ते स्वतःच्या ह्यानीच करावं, स्वतःच्या मनाने किंवा ह्यानी करावं, मनापासूनच करावं. हे म्हणून ते गुणांचं आकलन हा पाया आहे सगळ्याचा. तर तो जर पाया बरोबर असेल तर कारण ही स्पर्धा इथेच असते. म्हणजे ती मनात जोपर्यंत आहे तोपर्यंत बाहेर तिची रिफ्लेक्शन दिसत राहतात. तर मी काय करू शकतो? मी जगातली स्पर्धा नष्ट करू शकत नाही. माझ्या गरजेच्या बाहेर मी जायचं नाही एवढं ठरवू शकतो आणि माझ्या गुणांचं आकलन आणि स्वीकार मी करू शकतो. त्यामध्ये स्पर्धेची मुळ आहे. माझी ज्या वेळेला एखादी कुवत नसते आणि मी कुवत नसताना ती मान्यही करत नाही आणि त्यानुसार वागतही नाही, त्यावेळेला ज्याची कुवत असते त्याच्याशी स्पर्धा निर्माण होते. नाही तर माझी कुवत नसताना दुसऱ्याच्या कुवतीचे माझ्या स्पर्धेचा प्रश्नच येत नाही. माझी कुवतच नाहीये तिथं काय प्रश्न येतो? तो जर 1000 मीटर धावणारा माणूस आहे तर त्याच्याशी 100 मीटर धावणारी स्पर्धा करायचं काय कारण नाही. त्याची कुवतच 100 मीटरची, ती त्यांनी 80ची 100 करावी, हे त्याचं बरोबर आहे. म्हणून तुम्ही आहात तिथे एक्सेल करता का नाही याच्यावर तुमची मुक्ती अवलंबून आहे. तुम्ही 1000 मीटर धावला का नाही याच्यावर अवलंबून नाहीच आहे मुळातच. तर तसं इथं आहे. त्याच्याशी ॲडजस्ट करताना आपण नक्की कसं वागावं? तर आपण आपले पहिल्या म्हटल्याप्रमाणे स्वतःचं आकलन असावं, बरोबर, त्याचा स्वीकार असावा, सर्वात जास्त त्यातल्या त्यात जे एक्सलन्स देता येईल तो द्यावा. त्यानंतर स्पर्धा कशातून निर्माण होते हे लक्षात घ्यावं. त्याचं मूळ गरजेमध्ये असतं आणि गरजा ओलांडण्यामध्ये असतं. गरजेमध्ये मूळ नाही पण गरजा ओलांडण्यामध्ये असतं. तर ते लक्षात ठेवावं. माझ्या गरजा शोधाव्यात आणि गरजांच्या पलीकडे जर गेलो तर मी अशांततेला निमंत्रण दिलेलं आहे आणि या सगळ्या लोकांच्या गटामध्ये मी जाऊन पडलेलो आहे. आता माझं जे होईल ते होईल. अशा तऱ्हेच्या परिस्थितीला मला सामोरं जावं लागेल. त्यापेक्षा मी माझी जर गरज ओळखून राहिलो तर माझ्याबरोबर स्पर्धेचं युगही मागे हटेल. त्याची ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्याच्यातल्या, एक्सलन्ससाठी स्पर्धा असणं ही गोष्ट वेगळी आणि फायद्यासाठी स्पर्धा असणं किंवा चढाओढ करायची किंवा दुसऱ्याला कुठेतरी खेचायचं आहे याच्यासाठी स्पर्धा असणं ही गोष्ट वेगळी. तर त्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण आहेतच. तर त्यातले जे निगेटिव्ह आहे त्याच्याबद्दल आपणही बोलतो. तर निगेटिव्हबद्दल हे असं करता येईल आपल्याला की माझ्या का निर्माण होतं तर गरजेपेक्षा जास्त निर्माण करायचा प्रयत्न करतो तेव्हा होतं. हे लक्षात ठेवलं तर ह्या स्पर्धा टळतील. राहील वेळ माझ्याकडे आणि तो माझ्या विकासासाठी मला वापरता येईल. तो विकास या सगळ्यामध्ये कुठेच नाही. म्हणून इथं यायची वेळ तिनं आश्रम फिरत असतात माणसं. ही जी पैशाची चंगळ होती ती झालेली आहे आता. त्याच्यातून निर्माण काही होत नाही. मग मनशांतीसाठी याला जा, दक्षिणेत जा, उत्तरेत जा, इकडे येऊन जे सगळीकडे हिंडत असतात ते लोक ते तेवढ्यासाठी हिंडत असतात कारण त्यांनी मुळात त्यांच्या गरजेच्या मर्यादा ओलांडून गोळा केलेला आहे. नाही तर त्याच्या गरजेला जर त्याला कामच करावं लागत असेल तर त्याला हे करायला सवडच मिळणार नाही आणि गरज पण नाही त्याची काही. कारण त्याच्या गरजेचं काम 7 तासाचं असेल, 8 तासाचं असेल, 3 तासाचं असेल, त्याच्या स्किलवर अवलंबून राहील. ते काम केल्यानंतर त्याचा जो वेळ आहे तो जर स्वतःच्याच विकासासाठी, म्हणजे समजा मौन पाळतोय 1 तासभर तो ध्यानाला बसतोय तर त्याला कुठे शांततेला जायची गरजच नाही. तो का जातोय तर त्याचं काम सोडून तो काहीतरी करतोय जास्त, म्हणून त्याला अशांतता निर्माण झालेली. गरजेच्या पलीकडे जाण्याने अशांतता निर्माण होते. त्यामुळे स्पर्धा निर्माण होतात. हे जर लक्षात असेल तर आपण पडणारच नाही. म्हणजे आपल्याच ज्या कारण कुटुंबात किंवा ह्याच्यात सुद्धा असतात किंवा आपल्या छोट्या सेटअपमध्ये सुद्धा असतात, मित्रांच्यात असतात, ह्याच्यात असतात, त्या ज्या असतात त्या सुद्धा नाहीशा होतील. एवढं आपल्याला करता येण्याचं काय. तर हे संस्कार आपले जे सांगतात ते माणसाचा, आता मूळ प्रश्नाची सुरुवात आहे. तर इथले संस्कार काय आहेत तर माणसाच्या अंतर्बाह्य विकासाचा समतोल हा आपला संस्कार आहे. एका शब्दात माणसाच्या अंतर्बाह्य विकासाचा समतोल साधणं म्हणजे माणसाचा विकासाचं संस्कारात मानले आहे.
तर आपल्याकडे बाह्य विकासाची परिसीमा गाठणं म्हणजे एक संस्कार झाला आता नवीन. तर तिथे घोळ झाला म्हणून ही सगळी अशांतता आणि आपल्या सगळ्यांच्या वाट्याला असं आयुष्य. त्याचं कारण बाह्य विकासाची परिसीमा गाठणं म्हणजे आजचा संस्कार झाला. आणि आपलं म्हणणं असं होतं आंतरिक आणि बाह्य विकासाचा समतोल साधून संस्कार असो. हे फरक लक्षात घेतले तर बरोबर काय करावं हे लक्षात घेतलं. आणि त्याचा सगळ्याचा पुन्हा मूळ आपले गुणधर्म, कर्मांची निवड आणि आकलन आणि स्वीकार, या दोन गोष्टीशी सगळ्यांचा संबंध आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपण जर बरोबर सेटअपमध्ये असतील तर अडचणीचं काही कारण नाही आणि समाजाचे प्रश्न वाढण्याऐवजी कमी होतील, अशांततेचे प्रश्न कमी होतील, शांतता वाढेल. हे सगळ्याची उत्तर सुद्धा याच प्रश्नामध्ये मिळत आहे. आणि मग आपण समाजकार्य किती करावं हे ठरेल प्रत्येकाचं, आणि किती गरजेचं आहे आणि कोणत्या प्रकारचं गरजेचं आहे हे पण ठरेल. काय गरज म्हणजे नेमकं आहे हे पण आपोआप ठरवता येईल. कारण जशा माझ्या गरजा आहेत तशा समाजाच्या पण गरजा असणार, घटकांच्या पण गरजा असणार. त्यासुद्धा गरजानुसार ते काम होईल. ते प्रसिद्धीचं काम आहे म्हणून करण्यात येणार नाही. झाड लावायचं, फोटो काढायचा आणि पाणी घालायला कोण नाही, तर हे जे आहे ना पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात झाड लावायचं, पुन्हा खड्डा काढून, हे जे काम आहे ना हे गरजेचं मोठी काम नाही. कारण ते तशा लावलेलं झाड आहे, तुम्ही रोज जाऊन पाणी घातलं तर तुमचा फोटो निघणार नाही, कारण का लावलेलं झाडाला तुम्ही पाणी घालताय. हे बाहेरचं गणित हे असलं झालेलं आहे, त्यामुळं हा घोटाळा होतोय. त्यामुळे गरजेचं काम काय आहे तर नवीन देऊळ उभं करतं आहे, त्या देवताची पूजा करायला कोण नाही अशी अवस्था आहे. त्याचा जीर्णोद्धार करावा आणि त्या देवाला जात जावं, हे खरं गरजेचं काम आहे. ते कुणीतरी निर्माण केलं त्यावेळेला त्याची गरज होती म्हणून त्यांनी निर्माण केलं ना. गावामध्ये एक मंदिर आहे, ते कशासाठी निर्माण केलं म्हणजे सामाजिक घटक आणि गरजा ह्याचा थोडंसं विचारता याच्यातच करून टाकू की गरज ज्या वेळेला होती त्यावेळेलाच त्यांनी तो देऊळ उभं केलं ना. मग त्याचे आज दगड पडतायत, तिथे त्याला फांद्या फुटल्या, ते बाहेर हे झाले, ते गाभाऱ्याला तडा गेलाय, ते तसंच आहे सगळं. आणि इकडं नवीन एक 4 एकराचा प्लॉट घेऊन त्याच्यावरती मंदिर बांधण्यासाठी वर्गणी गोळा करून किंवा काय ते स्वतःचं घालून त्याचं एक प्रचंड मंदिर त्याला रेटिंग करून ते सगळं मेंटेन करायचं. अशा माणसांच्या समाजाच्या याच्या कल्पना आहे सुधारण्याची. आता ही मंदिराची गरज आहे की नाही आहे. शांततेला माणसाला जागा असावी म्हणून मंदिराची गरज आहे. आदर्शाला कुठेतरी स्थान असावं म्हणून मंदिराची गरज आहे. मंदिराची गरज काय आहे नक्की ते माहीत असावं. तर आदर्शासाठी जागा असावी कुठेतरी म्हणून ती स्थान दिलेलं आहे त्याला. तर ते स्थान दिलेलं आहे, त्याची गरज आहे, त्यानुसार ते स्थान निर्माण केलेलं आहे. तर करायचंच असेल तर त्याचा जीर्णोद्धार करावा. तिथे पूजा होत नाही ती स्वतः करायची असेल तर करावी, नसेल तर पूजेची व्यवस्था करावी. तिथे दिवाबत्ती लागत नसेल तर ती करावी. पण ते सगळं मोडकळीला आलेलं तसंच ठेवून हे नवीन निर्माण करायचं आणि त्याचे पुन्हा वाद ते सगळे त्या ह्याच्यात पडलेली आहेत सगळी माणसं. कारण टी इस्टेट जुनी असते, त्याचे मालक वारस लागलेले असतात, त्यांना स्वतःची गरज कळत नाही, मंदिराची त्याच्यापेक्षा कळत नाही, म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण होतात. त्यांना मंदिराची गरज असेल तर ते म्हणतील अरे माझ्या नावावर कशाला लिहून घे, तुझ्या नावावर घे, पण मंदिर चालू दे कारण मला मंदिराची गरज आहे. त्यांना इस्टेटीची गरज निर्माण झाली म्हणून मंदिरांचे वाद आहेत. आज मंदिरांचे जुन्या वाद कशासाठी आहेत? गरज ओलांडली माणसाने, ओळखली नाही. गरज इस्टेटीची नव्हती, मंदिराची होती. ते मंदिराची गरज असती तर त्यांनी मंदिर कसं मेंटेन होईल हा विचार केला असता, कोणाच्या नावावर आहे हा विचार केला नसता. शांततेला जागा आहे आणि आदर्शाला स्थान आहे म्हणून मंदिर आहे. तर ती गरज सगळ्यांनाच आहे. मग त्याच्यात तशीच माझी पण आहे. पुजाऱ्याला काय देवाची गरज नसती का? ती फक्त भक्तांनाच असते का? तर पुजाऱ्याला पण असते. आणि तशीच ती गरज त्यालाही आहे हे जर त्याला कळलं तर त्याची पूजा मनापासून होणार. तो जर वारस म्हणून पूजा करायला लागला तर ते व्हायची नाही. त्याला गरज आहे म्हणून तो करत असेल तर त्यांनी केली काय मग त्यांनी केली काय, दोन्ही सारखंच राहील. तेव्हा ती अशा स्वरूपाची कामं सुद्धा आकारण कशी निर्माण केली जातात आणि ती मोठेपणा. कारण त्याच्यात बाहेर मूळ मिळवायचं, त्याच्या बाहेरचं काहीतरी मिळवायचं असलं की घोटाळा असतो. मूळ घटक काय आहे तो सोडून तुम्हाला काहीतरी करायचं असलं की गोंधळ आहे. मूळ घटक काय आहे तो गरजेचा आहे म्हटल्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही जे कराल ते बरोबरच असणार. पण तो घटकाच्या बाह्य तुम्हाला काहीतरी करायचं म्हणजे मग प्रश्न निर्माण झाला. आहे त्या झाडाला पाणी नाही घालायचं आणि खड्डा काढून तिथे लावायचं आणि त्याचा फोटो, मग ते आलं सगळं पुढचं सगळं. मग ते समाजकार्यात जमा होत नाही खऱ्या. तर ते गरजेचं कार्य झालं नाही, हे गरजेचं कार्य आहे. तर ते झाड भरतंय त्याला पाणी घाला. अशा तऱ्हेची तिथली सुद्धा गरज ओळखून काम करते खरं. त्यात तुम्हाला प्रसिद्धी नाही मिळणार पण तुम्हाला गरजच काय? प्रसिद्धी ही माणसाची गरज नाही आहे. पोटाला घास ही माणसाची गरज आहे, प्रसिद्धी ही माणसाची गरज नाही. त्या कामाचं जे मूल्य आहे ते कामाचं मूल्य होतच असतं. झाड तुम्हाला त्याचा आशीर्वाद देणारच आहे आणि तो तुम्हाला अशा वेळेला उपयोगी पडेल की जेव्हा डोक्यात झाड पडायची वेळ येईल त्यावेळेला तो आशीर्वाद उपयोगी पडणार आहे. तुम्ही पुढे झाला आणि झाड खाली पडेल असं आहे. ते झाड समाधानाचं झाड आहे, ते कधीतरी डोक्यात पडतं माणसाच्या. त्यावेळेला मनुष्य निभावतो कारण का त्याने झाडाची पूजा केलेली आहे म्हणून निभावतो. ते दुसरं काही नाही. ते झाड येत नाही तिथे कुठे वाटेत पण त्याचा आशीर्वाद पोचतो. तर ते तशा तऱ्हेचं आपल्याला हे ओळखत नाही म्हणून हे सगळं होतं. म्हणून गरज हा त्यातला अगदी
परवलीचा शब्द म्हणून लक्षात ठेवा, म्हणजे सगळ्या प्रश्नांना कसं वागवावे लक्षात येईल असं वाटतं. बस.